अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। वक्फ सुधारणा विधेयकावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होते। या संबंधी आता मोठे बदल आम्हाला नको असं सुप्रीम कोर्टाने म्हटले। सध्या परिस्थिती जैसे थे ठेवा कोर्ट असं म्हणाले। तर नवीन कायद्यानुसार कोणतीही समिती नियुक्त होणार नाही असा आता आदेशच सुप्रीम कोर्टाने दिलाय का हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। सुप्रीम कोर्टाचा अंतरिम आदेश आता थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर येतोय। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या विधेयकावर अनेक चर्चा उपचर्चा सुरू होत्या, त्यावर अनेक खलबतं झाली, त्याच्यावर भांडणं झाली, पोलिंग झालं आणि त्यानंतर एक विधेयक पास करण्यात आलं। त्याला बऱ्याच जणांनी विरोध सुद्धा केला, मात्र त्यावर सुप्रीम कोर्टाने आता काहीतरी सुनावलंय आणि त्याचे अंतरिम आदेश थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर येतायत। या आदेशामध्ये काय असेल? नव्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे। हा अत्यंत महत्त्वाचा आणि आजच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे। नवं जे बिल पास केलं होतं, जे विधेयक पास केलं होतं, त्याला आता सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे। दोन्ही हाऊसमध्ये ते बिल पास झाल्यानंतर त्यावर अनेक चर्चा घडल्या, पण तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाने मात्र या बिलला आता स्थगिती दिल्याचं आपल्याला समोर येतंय। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे। सुप्रीम कोर्टाने नव्या वक्फ कायद्याला स्थगिती दिली आहे। आपण पाहू शकतोय की त्यात काही सुधारणा सुचवल्या होत्या। या सुधारणांच्या आधारे बदल केले जातील। त्यानंतर सकाळी असंही म्हटलं गेलं होतं की यामध्ये गैरमुस्लिमांना समजा परवानगी आहे तर पुढे काय करता येईल। याबाबत आपले प्रतिनिधी विशाल चौने आपल्याशी संवाद साधतायत। विशाल, मला सांगा नेमकं काय झालंय? सुप्रीम कोर्टाने अचानक स्थगिती का दिली? खरं पाहिलं तर वक्फ बोर्ड जो कायदा होता, सुधारणा कायदा होता, तो काही दिवसांपूर्वीच लागू करण्यात आला होता आणि यासाठी संपूर्ण रात्रभर जे आहे ते संसदेमध्ये यावरती उहापोह देखील झाला होता। त्यानंतर याच कायद्याच्या विरोधात काही संघटना ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टात गेल्याचं आपण पाहिलं होतं। मात्र सुप्रीम कोर्ट याबाबत सुनावणी देत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय आलाय तो असा की ह्या कायद्याला तुर्तास जी आहे ती स्थगिती देण्यात आल्याची माहिती जी आहे ती आता आपल्याला मिळते। त्यामुळे सध्या ह्या कायद्यावरती जो आहे तो स्टे असल्याचं कळतंय। मला सांगा, पास झालेल्या कायद्याला स्थगिती देताना न्यायालयाने काय सांगितलं आपल्याला? कोणत्या कारणासाठी स्थगिती दिली जाते? धन्यवाद विशाल, आपला संपर्क होऊ शकत नाहीये। आपण पाहतोय आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। काही दिवसांपूर्वी संसदेतून पास झालेल्या या कायद्याला आता सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। आपण पाहू शकतोय की अत्यंत महत्त्वाची, अत्यंत विचार करायला लावणारी बातमी आहे। मात्र यासाठी कोणत्या निकषांवर ही स्थगिती देण्यात आलेली आहे हे अजूनही आपल्याला समजलेलं नाहीये। आपण पाहतोय सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने आता स्थगिती दिली आहे। काहीच दिवसांपूर्वी हा कायदा लागू करण्यात आला होता। त्यानंतर त्याच्यावर अनेक वाद प्रतिवाद, चर्चा झाल्या, माध्यमांवर चर्चा झाल्या, समाजामध्ये चर्चा झाल्या, चर्चासत्र आयोजित केली गेली आणि त्यानंतर अनेक आंदोलनं झाली, अनेक रॅली निघाल्या आणि त्यानंतर या कायद्याचा अनेकांनी स्वीकार सुद्धा केला होता, स्वागतही केलं होतं। मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने, सुप्रीम कोर्टने याला स्थगिती दिली आहे। आता याबाबत नेमकं काय कारण आहे हे अजून समोर आलेलं नाहीये। केंद्रानं 7 दिवसात उत्तर द्यावं याबाबत आता न्यायालयाने सांगितलंय। मात्र कशाबाबत हे उत्तर देण्यात येणार तेही अजून गुलदस्त्यात आहेत। नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे। केंद्र सरकारने याबाबत परिस्थिती जैसे थे ठेवावी असा आदेश कोर्टाने आता दिलेला आहे। न्यायालयाच्या या आदेशामागचं कारण मात्र अजूनही समजलेलं नाहीये, पण तरीही या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, सगळ्यात मोठी बातमी आहे। नव्या विधेयकाला स्थगिती देण्यात आलेली आहे। यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश केलेला होता। गैरमुस्लिमांचा यात वावर असेल, त्यांनाही एक मत असेल असं म्हणण्यात आलं होतं। त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा हा अत्यंत धक्कादायक असा म्हणावा निर्णय आहे। मात्र याबाबत सविस्तर अहवाल, अंतरिम आदेश अजून प्राप्त झालेला नाहीये। आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षांपासून हे जे विधेयक आहे यामध्ये अनेक गोष्टी घडत होत्या।